लहानपणापासूनच म्हाका गुरांची खूप ओढ आसा. मामाकडे येण्यातलं एक मुख्य कारण म्हणजे या गुरांची ओढ आसा. ह्या जो वासरू आसा ना, ह्याचं नाव आसा दिगू, जा की आमच्या पिटूचा आसा. तर मंडळी आज गवात भरण्यासाठी आम्ही मांगराकडे येल्लेलो, कारण की आता पावसाचे दिवस जवळ येयले. त्याच्यामुळे इसर येऊन आमच्या आईक मदत करणं हे आमचं कर्तव्य आसा. मंडळी मांगराच्या समोरच ताडपत्रीच्या खाली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या गवात ठेवलेला होता. या गवात उन्हाळ्यामध्ये तर सुरक्षित होता, पण आता पाऊस येतलो त्याच्यामुळे ह्या पावसाचा पूर्णपणे भिजला जातला. यासाठीच आई आमच्याकडे बारके बारके पेंडका करून दी होती, ती आम्ही मांगरामध्ये सुरक्षित छताच्या खाली ठेवतो. कारण की आमच्या वासरांका गवात चारो हे सगळे गोष्टी तर लागतात. त्यांचं पोट भरो किंवा न भरो, पण आमका मनाक समाधानी असताला की आम्ही इलो आणि गवात भरलं. गवात भरून झाला तसं या मोठ्याशा गोट्यात छोटासा पिल्लू होता, जा की दिगू. आमच्या पिटूपासून असं बाकीची जी वासरं असतात ती चौकूच्या भागांमध्ये सकाळी जातात चराक, ती संध्याकाळी परतनीच्या प्रवासाने येतात. त्यांच्यासोबत कायम चरावाची गरज नसता. तर दिगूची जराशी भेट घेतलं आहे, ते का माया केलं आहे. त्यानंतर आईच्या परड्यामध्ये गेलो. आमचं सृष्टी शिपाक कधी खडे कमी पडायचा नाही. मिरचेंका शिपल्यान वगैरे त्यानंतर लागणारं भाजीपाला आम्ही काढलं आणि घराकडच्या दिशेने गेलो. आज बऱ्याच दिवसांनी मामा, भाची, मावशी सगळी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन करतलो. या आनंदाच्या क्षणाकच आम्ही स्नेहभोजनाचं नाव दिलेलं. भेटाया लवकरच.